हॅलो. तर खूप दिवसानंतर आज आम्ही ब्लॉग चालू केलाय आणि आज माझा आहे बर्थडे आणि आज आम्ही चाललोय बिट्टू मला एकदम फिरायला घेऊन चाललाय. आम्ही चाललोय बाबुळनाथ मंदिर आणि लहानपणी गेली होती नेहरू तारांगणला. त्या खूप वर्षानंतर आता आम्ही चाललोय आणि तिथे कधीच गेला नव्हता नेहरू तारांगणला. आता पहिल्यांदा कशी लागली लस्सी मानंदाची? मानंदाची लस्सी कशी लागली? मस्त तू घेतलीस की नाही? हे पियालो ना, पियालो, संपली पण. कुठे जायचं भेटू? आता आपण जाऊया बाबुळनाथ. नंतर बाबुळनाथला जाऊया आणि मग तिकडनं नेहरू तारांगण. हो, ते काय असतं? नेहरू तारांगणला सगळं स्पेस वगैरे परत खूप साऱ्या गोष्टींची माहिती आहे तिकडे. बघू, असं मी पण बघितलं नाही. साहेब चालतंय. मी शाळेत लहान असताना गेले. तू कधीच बघितलं ना? तर आम्ही इथून मलाडवरनं चाललोय. आता 1 तास लागणार आहे असं मॅप मध्ये दाखवलं. कधी चार्जिंग करून आला नव्हता पण इथे चार्जिंगला लावतो, बाईकला चार्जिंग करा. अरे बापरे, चष्मा गॉगल गॉगल घातलाय. डोळ्याला त्रास नाही झाला पाहिजे. अरे मला तर काहीच नाही दिलंय, मला हेल्मेट पण नाही आहे. तुझा चष्मा कुठे गेला? चष्मा आहे त्यात, गॉगल आहे गॉगल. घाल तो गॉगल. तू सेफ्टी मध्ये रे, तर काळा पण होणार नाही. होतो माणूस काळा, मला नाही उडत का? मला पण एक हेल्मेट घे. हो असा तुझ्यासारखाच. चालेल ना. चला तर गाडी चालू नाही तर वाट. चल आम्ही फायनली पोचलोय. बोल. मी फर्स्ट टाइम येतो आहे इथे. गाडी घेऊन पण पहिल्यांदा आणली. जाम म्हणून सगळं असं वाईट वाईट होता ना. बर्थडेच्या दिवशी आम्ही पहिल्यांदा मंदिरात आलो. बाबू दिसतंय का? हा पाय भाजतायत. मंदिर बघा मंदिर. बोल आता ते 108 पायऱ्या आहेत मंदिराला. आला फायनली मंदिर. कसं वाटतंय मंदिरात? छान वाटतंय, शांत वाटतंय, निवांत वाटतंय. भरलेला हा? पहिल्यांदा आलाय ना मी. हो. पहिल्यांदा मस्त वाटतं. मस्त वाटतं. उज्जैनला आलं असं वाटलं हा उज्जैनला आल्यावर का वाटलं. तेच बोलला. सेम वाईब सेम आहे इकडची. सेम वाईब आहे इकडची. मस्त वाटलं. तुम्ही पण या मुंबईला आलं की ट्रेननी कसं यायचं? ट्रेननी मरीन ड्राईव्हला उतरायचं. मरीन ड्रायव्हर ना वॉकिंग डिस्टन्स वर आहे. हा. किती लिफ्ट पण आहे आणि लिफ्ट मध्ये किती पैसे द्यायचे? 1 रुपया. रुपया द्यायचा लिफ्ट. आणि 1 रुपया सुट्टा आहे का तुझ्याकडे? हॅलो गाईज. तर आता आम्ही फायनली पोहोचलोय देखो ना देखो ना देखो ना. नेहरू तारांगणला. नेहरू काय नेहरू नाही रे, नेहरू 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 जवाहरलाल नेहरू चौकी. त्याचं नाव, त्यांचं नाव आहे नेहरू तारांगण.
बोल आता पण इथं बोल, काय बोलतोस? आता आपण म्युझियम मध्ये जाऊया बघायला. म्युझियम बघायला जाऊ. मग 4:30ला तिकडे शो आहे. हा. तिकडे जाऊ सगळे. आम्ही आलोय. नेहरू मला तर नेहरूला? दाखव, पण आता इथे व्हिडिओ काढायला अलाव नाही. तर सॉरी काय आमचा मोठा आनंद होत आहे की आम्हाला इथे आदिवासी पेंटिंग, वारली पेंटिंग आहे इथे. छान वाटतंय आपली वारली पेंटिंग. आणि वारली पेंटिंगचे प्राइस बघ. ही वारली पेंटिंग 1800 रुपये. आणि वारली पेंटिंग प्राइस 1800 रुपये. 3200 रुपये. 3200 रुपये. आणि हे 2700. 2100, 3200, 3300, 3400, 3600, 4200, 5400. 3000 हे बघ तुमचं हे बघ, हे आमच्या असं लग्नात. हे किती आहे? 5400. 5400. ती पण 1800ला. आता ही 18,000ला. आम्ही हळदीला आपल्या हळदीला लागते. माझ्या हळदीला मस्त काढणार वारली पेंटिंग. मी दिसते भेटू. इंडियामध्ये ॲज वेल एज अब्रॉड. ओके, सुंदर आहे तर पेंटिंग. आवडली. प्राइसेस बघितलं तर मी 1/3 लावलेलं आहे. अच्छा, पण नॉर्मली ट्रायबल आहेत ते परवडत ही स्वतः तिकडनं आहेत. आदिवासी आहेत. हो, हा. prices माझे किती बघितले. लोएस्ट आहेत. बघितलं आणि का? ते आहेत माझे प्रॉडक्ट्स पण मग मी काढले. सगळ्यांच्या घरात फ्रेम लावता येत नाही. हा, आपली हा, काही बरोबर. finance नाही. आता हे ते मोबाईल होल्डर हो, हे पॉलिश वूड आहे आणि डिटॅचेबल आहे. अच्छा. तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. याच्यावर अॅक्रेलिक पेंट आहे आणि चार्जिंग Charging point. म्हणजे संपली बॅटरी. ओके. हो, की होल्डर आहे, हाऊस वॉर्मिंगला देऊ शकतो आणि डेस्कवर ठेवायला छोटे केलेले सुंदर आहे. छान. मोबाईल होल्डर पटापट हा नवीन आयटम. हा हा. आता इथे जे मिळतात ते MDF बोर्डवर मिळतात. पॉलिश रॉकेट मुंबईत मिळतात. मिळतात. एवढं स्वस्त तुम्हाला देणार देणारच नाही. आम्ही आता चाललोय शोला. फटाफट ते बघितलं, बाहेर आलो आणि तिकडे आम्हाला ओरडले की मोबाईल. आबा, डोम. आणि आता आम्ही दहाचे कितीचा 4:30चा शो आहे ना. त्याच्यासाठी आम्ही हवं होत जातो. भेटेल बाय, तिकीट भेटेल. बघू आता कसं काय ते. देवाची साथ असेल तर भेटेल. आता इकडे मस्त बर्थडे, मस्त एकदम मस्त मंदिरात गेलो. हे इथं आलं. 4:30चा शो आहे. चालतोय, धावूया. हो, चांगला होता. जर हे नाही बघायला भेटलं तरी काय असं हे छान वाटत. हे नाही होणार. मग इथून तू तिकीट साठी धाव. तिकडे आलो आहे. इथे धावतोय. शो बघायचा काही पण करू म्हणून धावतोय. किती वाजता जायचं? Finally आम्हाला भेटलं. आम्हाला भेटले तिकीट 4:30चे. अच्छा. किती बोलतो? नंतर एक्झिट आहे. भेटले. ते काहीतरी सांगतात. काय शो शो मला हे बघायचं होतं. थांब.
लंडन, मुंबई, हा? तुला हे बघ, हे येत नाही शनी कुठे आहे? आकाश आहे. अच्छा, हा हा इथे शनी शिंगणापूर आहे. ते येतील ना तुला बाहेर काढतील. इथे शनी शिंगणापूर. तिला बाहेर काढून टाकते. ब्लॉगला टाकणारा फालतू. हे बघ, हे आकाशगंगा. आकाशगंगा आहे. अशा आकाशगंगा खूप फिरतात. आकाशगंगा आहे पागल. गॅलेक्सी गॅलेक्सीचा फोन आहे. पाठवायला गेल. गॅलेक्सीचा फोन आहे. मॅडम कुठं वाटत तिचं काय आणि पोरांचे फोटो काढायला तुझं काय. हे बघ, एवढं लहान आहे ना, ते लहान बरोबर ते फिरताय ना? तेवढं तू करतोय. पहिल्यांदा आलं ना. हा, मी पण लहानपणी आलो त्याच्यानंतर आता आली आहे. हा चंद्रावरती आहे. 14 किलो. चंद्रावरती वजन किती तुझं? 14 किलो. आता ये किती आहे बघ चंद्रावरती वजन. 7 किलो तर आहे. असं माझं वजन जास्त. इथे बघ ना 6. 6 किलो वजनच आहे त्याचे. 6. तर मला एक प्रश्न पडला ना. मला प्रश्न पडला, ते लोक वजन करतात, ते लोक तिकडे जाऊन ते काय थांबले लोक माणसं जात नाही, त्यांना कळत नाही. म्हणून ते असे दाखवतात. चला चल चल. बिटू इकडे मला सोडून गेला आतमध्ये. आम्ही आता चाललोय शोला. फायनली आम्ही शोला जाणार आहे आणि शो आता हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये पण असतं. संजय दुपारी असं मराठीमध्ये. आम्ही आता हिंदीमध्ये बघणार आहोत आणि इंग्लिशमध्ये पण असतं. पृथ्वी आपली मून परिक्रमा आहे. हे बघ. ते दोघं नुसते कपल पुढे चालतात आणि बिट्टू मला एकटीला सोडून आलाय. ते बघ वरती बघ, आकाशगंगा फिरतात. सोबत तुला एक्सपिरियन्स करतोस ती सगळं एक एक रेडिओ घटना. टेलिस्कोप आहे. चल ते मला त्याच्यासाठी फोटो काढायला पण ते लहान वाटते. जाऊ शकतो. पण ते बघ सगळ्या पोरं पण छोटे. हे बघ ना, हे बघ. हवा इकडे ती काय करते. हे रिव्हर का तयार झालं माहितीये का? हे कच्चं आहे. उल्कापिंड पडला होता ना, त्याचं हे रिव्हर तयार झालं. चल आणि उल्कापिंडमुळे डायनोसॉरचा विनाश झाला होता. आणि पण एक डायनोसॉर राहिला. एक डायनोसॉर इथं राहिला. केवढं पण हे. बापरे केवढं आहे. आम्ही इथून चालू कर ना. इस्रोचं आहे. इस्रोचं आहे. काय आहे? इस्रोची लॅब वेगळी, म्हणजे ते इंडियाचं आहे ना, ते हवं मिसाईल.
हात लावू नको हात लावू नको पडेल. फुल फॉर्म मला नाही सर. इंडिया इंडियन स्पेस रिसर्च इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओ माय गॉड 10 करोड गेला का तरी. मला वाटलं आज गर्दी नसेल इथे खूपच गर्दी. माझा फोटो काढ चंद्रावर. ए पायल हा चंद्रावर गेला. हा चंद्रावरती गेला. चंद्र काय फोटो काढते मी. कसं माझं काढ. मी चंद्रावरती जागा घेतली. थांब थांब. काढ. मी चंद्रावरती जागा घेतली कितीला करोडाची 3-4 करोडाची. चंद्रावरती जागा माहिती आहे कोणी घेतली. सुशांत सिंग राजपूतने घेतली. मीच मला डील करून दिली. मीच डील करून दिली. फोटो झालं का. चला तिकडे बघा. ते वगैरे असं आपलं पृथ्वीच्या आतमध्ये किती आहे. हा असा धावतोय ना लहान मुलासारखा. काय सूर्याचा पृष्ठभाग आतमध्ये सूर्य किती आहे. जाते आता बाहेर स्पेस मध्ये चालली आहे. हे आपल्याला जायला नसेल तर मोठा आता बाहेर इथं मला वाटलं ते अलाव नाही करते. नाही, कशाला? आता तुझा ना झाला. त्याच्यासाठीच थांबली होती बघ. हा ना तू गेलीस ती गेली. काय गेलते स्वर्ग आला. हे बघ ग्रहण सूर्यग्रहण बघ असा लागतो. जो आपल्याला बघायला सांगत नाही. हिऱ्याची अंगठी. खरंच रे त्याचं नाव दिलंय. हे ते पण आहे यार. जा ना तू उभी राहा ना. मला लहान तेवढं लहान पोरांचं काय वाटतं ते बघ. अच्छा तिकडे जाऊन मान टाकायची. आपण करू शकतो. जा बघू इथे इथे जा इथे जा. इथे मी नाही याच्यात. का ना तू जा ना मी नाही थोडीशी याच्यात. तू गेला. चला पटकन आता सुरू चालू करूया. पण तिथे आम्हाला व्हिडिओ अलाव नाही आहे. व्हिडिओ आम्ही नाही काढले. मग आम्हीच बघूया बघू थोडं गप्पू व्हिडिओ बाहेर. पण इथे सीट यार आपण बघून घेतली पाहिजे. वरती बघायची नसेल सीट. माझी 115 116 आहे. हा इतका नाला मला सोडून किती किती आहे इथे किती. हा बरोबर आहे. बस 115 116. फायनली बघायला भेटलं. मला लहान स्वतः लहान मुलांसारखं वाटतं. पहिल्यांदा आलं. मी लहानपणी आलेली तेव्हा एवढं नव्हतं रे. आता खूप म्हणजे आम्ही शाळेतली पिकनिक घेऊन. ते बघ गेट ऑफ इंडिया समोर. तो ताज हॉटेल. हो तेव्हा आमची माणसं ते बोल कसं वाटलं. खूप छान शो होता. मजा आली.
खूप काही गोष्टी कळाल्या की चंद्रयान 1, 2, 3 बद्दल. आणि खूप छान वाटलं, मजा आली. मजा आली. तुम्ही पण मला नक्की काय पियाचं? मजा आली. इथे आतमध्ये कॅन्टीन होतं रे. चल, आता तू चला आता कुठे? आता घरी. आम्ही चालू घरी. अरे घरी नाही जायचं, घरी नाही जायचं, का नाही जायचं? फिरायला जायचं तिथे घरीला. मरीनला बाईक नॉट अलाउड आहे. तर दरवेळी मी बड्डे सेलिब्रेशन करते आणि यावेळी असं वेगळा बड्डे सेलिब्रेशन केला आणि माझ्या फ्रेंड्स लोकांनी पण मला सरप्राईज दिला. तर तोच माझा बड्डे एकदम स्पेशल झाला होता. तर म्हणून आम्ही विचार केला की फिरायला जाऊ आणि आम्ही ब्लॉगसुद्धा केला. का? कारण की असंच सगळ्यांना बघायला आवडेल. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहे राणीच्या बागेत. तर तेव्हा पण आम्ही ब्लॉग करू आणि जशी तुम्ही आधी आमच्या ब्लॉगला प्रेम केलं आहे तसं या ब्लॉगला पण प्रेम करा आणि आवडलं तर कमेंट, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.